नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक बा बोधे यांची कादंबरी तुणतुण. आज या कादंबरीचा पहिला भाग. पण श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाचे जरीचे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात. प्राध्यापक बा बोधे लिखित तुणतुण भाग पहिला. काशीबाई देगावकरीण आपल्या तमाशानं गाजत होती. जत्रा माणसांनी फुलून जात होत्या. कणात आपुरी पडत होती. 100 माणसांचा तो जबरदस्त ताफा गावाच्या शिवेवर येताच लटपटत्या गावातही चैतन्य सळसळत होतं. 5-25 गावचे पटके टोप्या तिचा तमाशा बघायला गर्दी करत होते. आता ती तारुण्याची उभारी राहिली नव्हती, पण नाव कायम होतं. काठी फारसा पैसा नव्हता, पण मस्ती कायम होती. कुठल्याही गावी तमाशा गेला की काशीबाईचे तमाशा शौकीन हजर असत. दिमतीला पुढं होत. कोरी करकरीत बाटली घशाखाली रिचवीतच ती गावकऱ्यांची चौकशी करे. मटणाचे तुकडे चघळत गप्पा मारी. डोळे दिपून टाकणाऱ्या 18 पोरींचं खिल्लार तिने बाळगलं होतं. त्यात तिची सोन्याच्या फुलासारखी लेक चंपाई होती. रान झेंडूसारख्या त्या टप्पोर बाज असलेल्या पोरी म्हणजे तमाशाचं जितं जागतं वैभव होतं. धुरळा उडवत 3 गाड्या रहिमतपुरात शिरल्या. काशीबाई देगावकरणीचा तमाशाचा बोर्ड बघून माणसं टवकारली. हसत खिंदळत कौतुकानं बघायला लागली. वर्षातून एकदा येणाऱ्या जत्रेसाठी धडपडत आलेली 25 गावची माणसं रान गवतासारखी तरारली. गाड्या माळाला थांबल्या आणि त्यांना बघायला एकच गर्दी झाली. 3 अंगाला 3 गाड्या उभ्या राहिल्या. जनरेटरची गाडी जवळच उभी केली. 20-22 माणसं स्टेज उभा करायला धडपडायला लागली. 10-11 जणांनी तंबू उभा केला. जवळच कलाकारांच्यासाठी छोटेखानी टेंट उभारला. त्या बकाल माळाला जणू गरुड पंख उभारून उभा राहिला. वाढती गर्दी माळाला फिरायला लागली. अंधार वाढत चालला. दिव्यांची रांग लखलखायला लागली. कर्णे हिरवी तांबडी गाणी फेकायला लागली. कडेच्या हॉटेलातनं माणसं धडपडायला लागली. गल्ला खणखणायला लागला. चहा पीत बिड्या फुकणाऱ्यांना जोर चढला. टापऱ्या बांधून आसपासच्या गावातली माणसं तंबूकडे पळायला लागली. जमेल तिथं घोट मारत थंडीला घालवायला लागली. उघड्या ट्रकचा फाळका पाडून तिकीटं फाडणारे बसले होते. नोटा नाचवणारे हात लांबत होते. पुढं बसायला जो तो धडपडत होता. हलगीत तडतडली. 11-12 पांढऱ्या पोशाखातल्या सुरत्यांनी गणगवळण उचलली. ढोलकी खणखणायला लागली. नाजूक टाळ वाजवत नंदीबैलागत वाकलेल्या सुरत्यांनी ताल धरला. किन्नरी आवाजात धरलेला ताल एक सुरात वाढत गेला. ढोलकीवालाही गुडघ्यावर ढोलकी ठेवून ठोकायला लागला. गणगवळण संपताच बतावणी रंगली. अव्वाच्या सव्वा गप्पा मारणाऱ्या माणसांच्या गावरान विनोदाला लोकांना कडकडून दाद द्यायला सुरुवात केली. गवळणीचा बाजार, बतावणी संपली आणि रंग उधळणीला सुरुवात झाली. 4-2 मराठी गाणी झाली असतील नसतील. देखणी चंपा सणानच स्टेजवर आली. संगीत उंचावलं. सुन साहेबा सुन गाणं सुरू झालं आणि तरण्याबांड पोरांनी सिट्ट्या वाजवून जल्लोष केला. टाळ्यांच्या कडकडाटात चंपा भिंगरीसारखी नाचायला लागली. तिचं गोरपान यौवन भल्या भल्यांना खुणावू लागलं. डोळे दिपून टाकणाऱ्या भरजरी पोशाखानं माणसं अवाक झाली. एका झटक्यात साऱ्यांची झोप उडाली. 10-15 हजार माणसांच्या गर्दीला चंपानं खुळं केलं. मध्येच कमरेला पट्टा लावलेला एक देखणा तरुण उठून उभा राहिला.
एवढ्या प्रेक्षकातही चंपाच्या नजरेत तो भरला. हातातला टेप रेकॉर्डर नाचवीत गरजला, वन्स मोर. माणसांनी आरडाओरड केला. चंपानं शेवटचं कडवं फेकून प्रेक्षकांना रामराम घातला. टाळ्यांचा गजर माळानं कडाडत गेला. प्रेक्षकांच्या अंगातला गारठासुद्धा कुठल्या कुठे पळाला. लावणीवर नाचत 4 पोरी आल्या. ढोलकीच्या तालावर रंगत वाढत चालली. तशी पांढरी शुभ्र पातळ नेसलेली, कासोटा घातलेली काशाबाई देगावकरीण स्टेजवर आली. शांतपणे तिथेच लावलेल्या एका फोटोच्या पाया पडली आणि हार्मोनियमवाल्याच्या जवळ उभं राहत तिने पायाचा ठेका धरला. वा वा, भले शाबास, अशी तिने गर्जना करताच पोरी दमकून नाचायला लागल्या. 4 बायकात घुसून ती 50शीची बाई 18 वर्षाच्या पोरीगत झुलायला लागली. पब्लिकनं टाळ्या वाजवून दाद दिली. कंट्री मारून आलेलं त्या अस्सल गावरान पब्लिक फेटे उडवत शेट्ट्या फुंकायला लागलं. तमाशा रंगत चालला. चंपाच्या नाचण्यावर माणसं खुळी झाली. मध्येच उठून सिटी फुकणारं ते देखणं पोर तिथेच कमरेवर हात ठेवून नाचायला लागलं. वाघाचं नाव पुकारलं आणि 10 मिनिटाची सुट्टी झाली. आतापर्यंत कानात काढली होती. चावरं वारं आत घुसलं होतं. थंडी हाडकापर्यंत घुसायला बघत होती. टापऱ्या आवळल्या जात होत्या. धुराची नळकांडी फुकून माणसं चहा ढोसत होती. चंद्र अर्ध्या आभाळात घुसून गंमत बघत होता. स्टेजवरची ती चमकती दुनिया माणसं तृप्त मनानं बघत होती. अंधारातच मोकळी होत चादरीची भाळ मारत पुन्हा आपली जागा शोधत होती. वेताळ नगरीचा वग सुरू झाला. माणसं धाबळ्या झाडत जागा धरून बसली. पुन्हा एकदा जीवघेणी शांतता पसरली. आधीचा सळसळता उत्साह मावळला. गंभीर वगाला सुरुवात झाली. तो तरणबांड पोरगा मध्येच उठला. हातगाड्याजवळ गेला. सिगरेट पी चहाचा घुटका ढकलायला लागला. तिथल्याच बाकड्यावर बसून वाघाची रंगत अनुभवायला लागला. त्याच्या स्वेटरवर असलेला हिरवागार पट्टा आता दुरूनही ओळखू येत होता. तो आपल्याच नादात होता. स्वतःची पुटपुटत तो कसला तरी हिशेब जुळवत होता. वग संपताच माणसं उठली. गर्दीतनं सायकली दाबत आपापल्या गावाकडे पळायला लागली. तो तरुण शांतपणे स्टेजजवळ आला. तिथला पडदा वर करून सरळ तमासगिरांच्या टेंटमध्ये घुसला. जेवणाचा वास घमघमत होता. आज उतरवलेल्या पोरी आपापल्या पेटी भरण्यात दंग होत्या. काशीबाई देगावकरी निवांत आत मांडलेल्या गादीवर अर्धी बाटली रिचवून बसली होती. जवळच तिच्या लाडक्या 2 लेकी चंपा आणि राणी बसल्या होत्या. केसातला गजरा अजूनही घमघमत होता. बाकीची माणसं आवराआवर करत होती. तो तरुण सरळ चंपाजवळ गेला. हात जोडून नमस्कार करत म्हणाला, फार दिवसातनं असा देखणा नाच बघितला. अहो या बसा ना. नाही नको, अभिनंदन करावं म्हणून आलो होतो. काय बी म्हणा तुम्ही. मग सगळं पब्लिक काळीज हरवून गेलं या माळाला. अरे गौतम, चहान कुठं असता तुम्ही? असंच कलेच्या शोधात. नाव काय तुमचं? रसिकाला नाव नसतं बाई. बस तुमचा एक रसिक समजा. चहा पिता पिता त्याने इकडे तिकडे बघितलं. बहुतेक नजरा त्याच्यावर रोखल्या होत्या. काशीबाई तर न बोलता नुसतं कौतुकानं बघत होती. तो मध्येच म्हणाला, तुमचं नाव तुमची मुलगी राखणार. फार दिवस नाव ऐकून होतो. तुमचा तमाशाचा योग कधी आलाच नाही. हेच गाव का तुमचं? नाही, पाहुण्याच्यात आलतो जत्रेसाठी. थांबलो. भन्नाट वाटलं सगळं. नाच, अभिनय. बाई तुम्ही कमाल केली. चलतो. अच्छा, नमस्कार. ही गरिबाची भेट ठेवा. आपली एक आठवण. अहो पण असू द्या हो. या टेप रेकॉर्डरवर तुमचं गीत मी टेप केलं आहे. एखाद्याचा आवाज बांधून ठेवण्यात मजा असते. येतो, आठवण असू द्या. मान वळवून तो गेलाही. वळवाच्या पावसासारखा आला आणि भर पावसातल्या उन्हासारखा गडप्प झाला. टेप रेकॉर्डर फिरवत चंपा आईला म्हणाली, हा आखरीतच आहे की बाई, आई की एक.
काशी हसली, टेपवरनं हात फिरवत म्हणाली, 2,000च्या वर किंमत असन, इम्पोर्टॉट आहे. बघ ना, माणसं कलव कसं प्रेम करतीन काही सांगता येत नाही पोरी. अगं पण नाव न सांगताच गेला. अगं जाऊ दे की, आठवण तर ठेवून गेला का नाही. अगं पोरी, तुझ्याच वयाची होती मी तेव्हा. 30-32 वर्षापूर्वीची गोष्ट असन. काय झालं, असाच आला एक ना आधी तमाशा सुटल्यावर. आणि काय ग, अगं आज बी सगळं डोळ्यापुढं नाचतंय जसंच्या तसं. काशी त्या आठवणीत हरवून गेले. पोरी ऐकत होत्या. पोटात गेलेली दारू काशीला बोलायला लावत होती. जणू फार दिवसांनी एका गंजलेल्या घुंगराला कंठ फुटला होता. डोळे तारवटून ती बोलत होती. मुली कान पाडून ऐकत होत्या. 30-32 वर्षांपूर्वीची एक रात्र. गावंदरीला माणसांचा लोंढा लोटला होता. रस्ता जणू माणसांनी भरून वाहत होता. भर स्टेजवर पब्लिकला डोळा मारून खुळं करणारी देगावकरीण भरजरी दागिन्यांनी नटली होती. तिची वाट बघणारं पब्लिक बाहेर किंचाळत होतं, सिट्ट्या तडाडत होत्या. खरं तर दुसऱ्याच्या तमाशात पगारावर नाचणारी ती एक सामान्य नाची, पण पब्लिक भलतं फिदा होतं तिच्यावर. लोक दादा कांबळ्याच्या तमाशाला काशी देगावकरणीच्या नावानं ओळखायचे. तिचा नाच, तिचं वागातलं काम बघायला उत्सुक असायचे. फिदा झालेल्या एका बागायतदारानं तिला जवळ केलं. नुसते सोन्या चांदीचे अलंकार घालून तो थांबला नाही. आपला 6 एकराचा मळा त्यांनी तिच्या नावावर केला. तमाशाला पाठ फिरवून ती 6 महिने त्याच्याजवळ राहिली असेल नसेल. दैव फिरलं, नशिबानं तडाखा दिला. हृदयविकाराच्या एका झटक्यात तो आटोपला. एवढी मोठी लाखाच्या इस्टेटीची मालकीण पण उघडी पडली. पायातली घुंगरं तिला खोणवायला लागली. सगळीच जमीन तिने फुकून टाकली. गाड्या घेतल्या, स्वतःचा देखणा फड उभा केला. राजशाही तंबू माणसांना खुणवायला लागला. त्याच बागायतदाराचं बीज चंपीच्या रूपानं वाढलं. पुढे अनेक पुढ्यात आले. शेजेपुरते राहिले, वाऱ्यासारखे निघून गेले. 2 पणत्या साथीला घेऊन देगावकरीण गावोगाव फिरायला लागली. एकाएकी तिचे डोळे पाण्यानं भरले. ती मुसमुसून रडायला लागली. तशी चंपा म्हणाली, काय झालं रडायला? त्याची आठवण झाली ग. रोज पाया पडलं तरी उपकारातनं नाही मोकळं होता येत पोरी. चला उठा, जेवून घ्या. ह्यो टेप कुठं ठेव? अगं काळजातल्या वस्तू काळजात ठेवाव्यात, जपून ठेवा. कलावंताला असे रसिक भेटायला लाख वर्षाची पुण्याई लागती पोरी. इथं दर विचारणारे हलकटच जास्ती. तूही जेवती ना? नाही, आता फक्त पिणार. सारखं पिणं चांगलं नाही आई. शहाणी हो ग, जा जेवायला जा. आणि आवरा लवकर. ते तांबडं फुटलंय. दुपारी 12ला टच व्हायचं आहे आपल्याला खंडाळ्याला. उरका. अगं आई थोडं जेव. साऱ्यांची जेवणं झाल्यावर मी खाईल उलीस. 4-5 अंडी पाठव. चंपाचं जेवणावर लक्षच नव्हतं. उगीचच वाटत होतं त्याला जेवण करून पाठवायला पाहिजे होतं. किमान गोड बोलून नावगाव तरी विचारायला हवं होतं. ती कसले तरी तंद्रीत आहे असं बघून राणीने टेप जवळ ओढला, बटण दाबलं. आभाळभर लखाकत सूर्यकिरण फकावीत तसं तिचं सूनसाहेबा सून उमटलं. जेवत्या जागेवर पोरी डोलायला लागल्या. काहींनी खरकट्या हाताने टाळ्या पिटायला सुरुवात केली. तशी लोड झालेली काशी कासोटा सावरत गरजली, काय दानावलाय काय? उरका की लवकर, कोल्हापूर गाठायचे. पोरी चापापल्या चाटाटा जेवल्या. आपल्या टरकात जाऊन बसल्या. टरकातच केलेल्या फळकुटाच्या माडीवर काशीला मध्ये घेऊन आरामात विसावल्या, पडल्या. जागेवर साऱ्या झोपल्या. हळूहळू घोरायला लागल्या. उन्हं निब्बर झाली तशी गाडी एका ओढ्याजवळ थांबली. आडरान वगळत सोडलं तर लपायला तशी जागा नाही. आपापल्या सोयीनं टिनपट नाचवत सगळी धावली.
बिड्यांच्या गाड्या भरलेलं पोतं सुटलं. एक एक गडी खिशात कोंबत खालच्या बाजूला पळाला. बायावरती कडसा टाकले. हातपाय तोंड धुवून सगळी येस्त वर दोघा तिघांनी लिंबाखाली पात्याला भर चहा उकळवला होता. सकाळी 9 वाजाय आल्या तरी गारठ जाणवत होता. चहा पोटात गेला तशी सारी दुसरा जीव लावल्यागत मावारली. दुपारी 1ला तर गाड्या कोल्हापुरात टच. खाली उतरताना एक बाया म्हणलीच, बाईसाहेब नळीचं जेवण पाहिजे आज. का ग बाया, जागरण लय झाले? हां, आम्हाला मटणच पाहिजे आज. चंपी राणी बी हटून बसली तशी काशी शाल अंगावर पांघरत म्हणली, मग मागवा की 7-8 किलो. इकबालला पाठवा, लवकर उरका म्हणावं जेवणाचं. पोरींनी सारी माणसं कामाला लावली आणि 2 रिक्षा करून सटकल्या अंबाबाईचं देऊळ बघाया. डोळं वासाय लावणारं ते भलं दांडगं दगडी बांधकाम बघून साऱ्या आखरत करायला लागल्या. दर्शनाला साऱ्या जणी निघाल्या तशी चंपा म्हणाली, बिन लग्नाचं जाणं बरं नाही का? रागवती वय अंबाबाई. अगं तसं नाही ग, बहुतेक जणी लगीन करून पाया पाडाय येत्यात, आशीर्वाद देते देवी. आपल्या नशिबात कुठलं आलं ग लगीन? आपण नाचायचं, लोकांनी नजरा रोखायच्या. अगं म्हणूनच म्हणती, अगं काय नाही, निदान देवीचं दर्शन तरी. हे चाला ग. साऱ्या जणी आत गेल्या. दगडी मंडप आणि चक्राकार खांब बघून भारावल्या. मातेला हात जोडून प्रसाद पिशवीत टाकत महाद्वारातनं बाहेर पडल्या. एकापेक्षा एक सरस बांगड्यांची दुकानं, नुसत्या बांगड्या. जणू रंगीबेरंगी काचेचा महाल, चकाकणारा लकाकणारा, बायकांना गुंतवून ठेवणारा, गोरगरिबांसकट साऱ्यासनी हाका मारणारा. खाली वर इकडं तिकडं बाहेरच्या फळीव साऱ्या बांगड्याच बांगड्या. पोरींनी हसत खिदळत 2-2 जोड घेतलं. सिनेमातल्या नट्यांच्या तोऱ्यात साऱ्या रस्त्यानं मिरवत त्या निघाल्या. इतक्यात एकानं राणीचा हात धरला. कधी आला? हां, ओळखलं नाही वय मला? मागं रहमतपुरात गाठ पडली होती ना. भनबी आली का तुमची चंपा? वय, त्यो काय घोळका गेला की मोर? आज इथं खेळ आहे म्हणायचा. वय, या की. येईन येईन येईन. खरं सांगू, मी तुम्हाला चंपात समजलो. रंगारोपात काही सुधीक फरक नाही बघा. बरं चलू का? पोरी गेल्या मोर. राणीनं पळत साऱ्यांना गाठलं तशी चंपा खेकसली. कुठं थांबली होती ग? अगं दाजी भेटलं होतं. आणीन कान सोलात एक. सारे आज भर रस्त्यात हसल्या तशी चंपी लाजली. रिक्षात बसत म्हणाली, एकाच रिक्षात गर्दी करू नका, दुसरीत बसा 4घी जणी. जेवण तयार होतं. मटणाचा वास घमघमत होता. प्रत्येकानं ₹2 मारली होती. काशीबाई तर पावशेर मटणाचा ढीग मोहरं घेऊन अजून बी पेत होती. जेवणं गप्पा मारत उरकली. राणी हळूच चंपाच्या कानाला लागली, चल की तिकडं बसू दागडाव. अगं पर काम? अगं तंबू उभारणारी उभा करते ती. आपलं काय तिथं काम आहे? काय जरूर लागली तर बाकीचे आहेतच की भावाने. राणी, आईचं पिणं भलतंच वाढत चाललंय ग. पिऊ दे ग. अगं तुला एक गंमत सांगायची होती अक्का. कसली गंमत? अगं तुझा राजकुमार भेटला होता. कोण ग? अगं त्योच ना टेपवाला. टेपवाला कुठं ग? अगं आता येताना. तुम्ही भराट्यावसा टाकला, मी थांबली तिथं. चंपीत टावकरली. पापण्या उडवत राणीला जवळ वडत म्हणाली, हां बाबाई शपथ. अगं हा बाया देवी शपथ. काय म्हणला ग? येणार आहे तमाशाला. पण त्याला माहिती का जागा? आता पेपरात जाहिरात नाही वय. नक्की येईल मानलाय ना ग? वय का? काय आज काय रेडिओ आणणार आहे का टी व्ही आणणार आहे? अगं माझं काळीच घेऊन गेला आहे, तो परत द्यायला येणार आहे. आभाळातून चांदणं गळावं तशा त्या देखण्या पोरी खिदळत राहिल्या. तंबू माणसांनी खच्चून भरला होता. खपलेली तिकीटं बघून काशीताई हरखून गेली होती. बसल्या जागेवर 6,000चा गल्ला जमला होता.
नोटा मोजून घेत ती एक एक दारूचा घोट रिचवत होती. बोर्डावर गणगवळण रंगली होती. ढोलकी कडाडत होती. तडाडणारी हलगी तिला साथ देत होती. अजूनही माणसं येतच होती. तिकीटं फाडणारी गारटली होती. मध्येच बसल्या जागेवर चहा पित होती. नोटा पेटीत घालून त्याला टाळा लावत काशीबाईचा विश्वासू माणूस टकले बिडी फुकत म्हणाला, काय बी म्हणा बाईसाहेब, कोल्हापूरचं पब्लिक बोलतं रेशी का? अरे कलावंताचा माळा पिकविला इथं शाहूराजाने. काळ्या रातचं येऊन खेळ लावावा इथं, काय बिशा दे थिएटर मोकळं राहायची. पट्टे बापूरावला बघितलं का हो तुम्ही? वय की. अरे त्यासनी आणि पावळा बायला बघायला 2 आण्याचं तिकीट काढून माणसं यायची. बिन खेळायची. वय बिन खेळायची. तेव्हा मी लहान होती र. आता पहिल्यावानी आवड राहिली नाही. आवड राहिली नाही मग ह्यो गल्ला कसा काय जमतोय? अरे नशीब आपलं, दुसरं काय. तेवढ्यात एक पोरगं पळत आलं. चला टकले, बतावणीचा टाईम झाला. अरे लेका मथुरेचा बाजार उरकीत हो. तवर आलोच मी. पब्लिकचं पैसे घ्यायचं तर निदान त्यासनी मनासारखा खेळ तरी दावा. आलो मी. पोरगं पळालं तसा टकले हळूच म्हणाला, वाईच टाकू का बाईसाहेब? अरे विचारायचं आहे काय, घे की घोडभर. तेवढ्यानं काय होतंय हो? मग समधी बाटली पे पडवताना म्हणजे हाणतंय पब्लिक चेपलीनं त्या सासवडवाने. नाही तवापासनं कानाला काढलाय खडा. लय नाही प्यायची. अर्धा ग्लास मारून पळाला टाकल्या. काशीबी उठली. पातळ नीटनेटकं केलं. तोंडावरनं पाण्याचा हात फिरवला. विंगेत जाऊन वाकून पब्लिक बघितलं. नुसता जल्लोष. मावशीचं गवळणीचं बोलणं ऐकून पब्लिक रंगलं होतं. बाजार चांगलाच भरायला आला होता. तरण्या ताट्या पोरी मध्येच नाचून बोर्ड दान आणून सोडत होते. हिंदी गाणी गात नाचणारी चंपा अजूनही तंबूत मेकअप करत होती. जवळच बसलेली राणी तिला सजवत होती. काशी दोघींजवळ गेली. कुठवर आलंय ग? हा झालंच की. बतावनी होस्तवर उरका. वय आई, आज कवा वग लावायचं ठरले? अगं आजचा वग ना जय भवानी मराठ्याचा राजा. वा, मग सईचं काम मी करणार. अगं बाया, तुझ्याशिवाय हाय कोण दुसरं? आज लय खुशीत दिसती ग. आई, अगं आंबाबाई पावली तिला. राणी जीभ चावत म्हणाली तसं चंपानं डोळं वाटारलं. काशी हसली. आत कलाकारांच्या तंबूतनं चक्कर मारत स्टेजवर आली. पान चगळत बोटानं हार्मोनियमवर ठेका धरत तिथंच उभं राहून पब्लिकला निहाळायला लागली. बतावणी भलतीच रंगली. टाकल्यानं साऱ्यांना हसवून सोडलं. एकाएकी अंधार झाला. मंद लाल लाईट पडली. हार्मोनियमच्या वाढत्या सुरावर नाचत चंपा आली. पब्लिकनं तुफान टाळ्या दिल्या. राणीनं आणि चंपानं नाचून बोर्ड हादरून सोडलं. काशीबाईसुद्धा हनवटीवर बोटं ठेवून बघत राहिली. नागिणी चित्रपटातलं जुनंच गाणं पण नवं रूप घेऊन तंबूत तरंगत राहिलं. नवा उत्साह उदाणला. मध्येच 7-8 लोक उठले. 5-10 रुपयाच्या नोटा बक्षीस द्यायची जणू स्पर्धाच चालू झाली. एकाच गाण्याला 80 रुपये घेऊन चंपा आत गेली. नोटा मिळाल्या पण तो दिसला नाही. ती मनातनं नाराज झाली. असता तर धावत आला असता, किमान उभा राहून दर्शन तरी दिलं असतं. दुसऱ्या दोघी सणाणत आल्या. नायकीनी ठरवायला आलेले तमाशातले बागायतदार नवी फरमाईश करायला लागले. गाणी रंगत चालली. 5-7 गाणी गाऊनही चंपाला तो दिसला नाही. तशी चंपा राणीवर चिडली. मुद्दाम खोटं सांगितलं तू. अगं आई शपथ सांगते, मला दिसला होता. कशावनं? कुठं कसा दिसेना मग त्यो? आता एवढ्या माणसात दिसाय त्यो काय वाघ आहे का? आला एवढं खरं. एखाद्या वक्ती खेळ मोडल्यावर भेटन. भेटला म्हणजे बरं. आता नाही भेटला तर काय नाईट बुडती का? त्या ढोलकीवाल्याकडे जरा ध्यान दे. का गं बाया, झुरतंय तुझ्यासाठी ते. आईने बी त्याला लय लाडावून ठेवलं आहे. मग त्या ढोलकीशीच लगीन लाग म्हणावं. अगं हळूहळू ऐकल बिकल ना तर मुद्दाम गाणं पाडन आपलं. काय घास आहे काय त्याचा? बोर्डाव हाणीन की कानपाटात एक. राणी चमकली.
आता पावतर चंपा ढोलकी वाजवणाऱ्या सर्जेरावाबद्दल असं कवाच बोलली नव्हती. आत्ताच का अशी वाकडे चिरतीये कळना. ती हळूच म्हणाली, आका, त्या पोरात काय एवढी साखर खेळती ग? तुला नाही कळायचं? घे पेटी घे, वाघाची तयारी करायला पाहिजे. वाघाला सुरुवात झाली तेव्हा रात्रीचा 1:30 वाजला होता. गारटलेलं पब्लिक आता भाळी पांघरून चावड्यावर बसलं होतं. काहींनी निवांत ताणून दिली होती. 300 वर्षापूर्वीचा शिवाजीराजांचा दरबार कलाकार जीव तोडून उभा करत होते. नाटकातल्यासारखे पाठ केलेले संवाद तडाडत होते. कान पाडून माणसं ऐकत होती. दारू ढोसणारी काशी पांढऱ्या शुभ्र पातळात जिजाबाईच्या भूमिकेत वावरत होती. माणसं तिच्या अभिनयाचं, आवाजाचं कौतुक करत होती. हेरासोबत वेश बदलून बातम्या काढणारी राणी इथे वसूल करत होती. रोज वरडूनही प्रत्येकाचा आवाज शाबूत होता. केवळ नाचकाम करणाऱ्या पोरी आत येऊन सामानाची बांधाबांध करत होत्या. सामानाची राखण करणारे दोघे चौघे तंबूबाहेर फिरत होते, विड्या जळत होत्या. वग संपला तशी चंपा आत आली. चहा पीत म्हणाली, गारठाच मैदाळ लागून राहिला आज. अगं म्हणून तर लवकर उरकलं वग. लवकर कसला? घड्याळात बघा 4 वाजले. अगं शेवंता, पेटी आण बाय माझी तेवढी, नाही तर थांब मीच येते तिकडं. चंपा बायकांच्या तंबूकडे जायला आणि समोरनं तो गोर्रापान तरुण यायला एकच गाठ पडली. राम राम चंपाताई. हाय गा, राम राम. कवशी आला तुम्ही? अहो सुरुवातीपासून होतो. ताप भूमिका केली बरं का तुम्ही. या की इकडे या. ती त्याचा हात धरून सरळ बायकांच्या तंबूत घेऊन गेली. त्याला खुर्ची देत म्हणाली, बसा की. अगं पवळे, छान. अहो एवढ्या पब्लिकमध्ये मग सोडकलं पण दिसला नाही सा. अहो मधी बसलो होतो. निरोप मिळाला का माझा? वय, राणीनं सांगितलं तुम्ही आलाय साहेब, पण खरं वाटना. का? विश्वास नाही काय? अहो तसं कसं? बाकीच्या पोरी रंग पुसून बसल्या होत्या, हळूहळू बघत होत्या. त्याला चहा देत चंपा म्हणली, हे तुमचं काय ग? हां, तुमचं काय इथं? चला जावा पलीकडं बसा. अगं शेवंता, जेवणाची 2 ताटं पाठव. अहो मी जेवलो आहे. खायचं 4 घास, गरिबाची चटणी भाकरी. पण त्या दिवशीपेक्षा आजचं काम आवडलं बरं का मला. अहो देवीची कृपा, दुसरं काय. तिने तिथल्या 4 पेट्या पुढं ओढल्या. ताटं मांडत म्हणाली, जेवा हो, आमचं हे रोजचंच आहे. काटाळा येत नाही का? नाही नाही नाही, काटाळा कसला? अहो कलीची बी मस्ती असती साहेब. ढोलकीवाला सर्जेराव आलाच. त्याला बघून चापापला, कोण पाहुणं? काय वळके सरला काय? राम 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 राम. अगं चंपा, मी तिकडं थांबलो जेवायचं, चल लवकर. मग मी इथं काय कीर्तन करते का? जावा तुम्ही, मला जरा खासगी बोलायचं आहे पाहुण्याशी. तसा पाहुणा उठला. सर्जेरावाचा हात धरून बसवत म्हणाला, काय नाव काय तुमचं? सर्जा म्हणतात मला. सनिमावालं माझ्याकडनं ढोलकी शिकतात. हाही शक्यता आहे. चंपाबाई सुंदर नाचतात, पण ढोलकी जरा अपुरी पडते. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? नाही एवढं रागाला येऊ नका हो. ढोलकी हा चांगला आहे तुमचा. असा नामी ताल जुळवा का पब्लिक जाग्यावर टाणायला पाहिजे. आता काय बोट नेहमी जुळतात असं नाही ना. कधी जमतं, कधी फेस काढतं. गणगवळण कशी वाटली? 5 क्लास 5 क्लास. व तिथं बी तुम्ही गडबाडला. जरा बांबावल्यागत करतो आता. तुम्ही रागाव नका, पण ज्या चुका जाणवल्या त्या सांगितल्या. तुम्ही वाजीवता वाटतं. वय फार नाही, थोडंसं. अहो जेवा तुम्ही बी जेवा. अच्छा, ए चंपे बस, बाईसाहेब वाट बघतात. जा की तुझा तू. लगीन लागल्यावानी घाईला येतोय. अगं परक्या माणसा पुढं तरी जरा मर्यादा सांभाळ. सारं सांभाळून बोलते मी. अहो घ्या की तुम्ही. ढोलकीवाला पळाला तशा 2 पोरी आत आल्या, गरम गरम जेवणाची भांडी घेऊन. ठेव तिथं पेटी, लागल तसं घेऊ आम्ही. पाहुणं, बटाट्याची भाजी कशी झाली? फार छान, पण मला जेवणापेक्षा तुमच्यात रस आहे. यो ढोलकीवाला बालता तापाड दिसतोय. खवीस आहे खवीस. अहो घ्या की चपाती. तिच्या नादानं तोही जेवला. तिने पानं मागवली. चगळत तिच्याशी गप्पा मारायला लागला. मध्येच तिला निरखत म्हणाला, बरं येऊ का? का
काटाळता? छा, सारी आवरावर चालली आहे, मलाही जायला पाहिजे. पुढचा प्रोग्रॅम. ती हसली, डायरी त्याच्या हातात ठेवत म्हणाली, बघा की त्यात समजा लिहिलं आहे. त्यांनी पुढची 2-4 गावं पाहून घेतली. तिने त्याचा हात दाबत विचारलं, नाव काय हो तुमचं? जे तुमचं तेच माझं. नावापेक्षा माणूस महत्त्वाचा. त्यांनी बोटातली अंगठी काढली, तिच्या बोटात घातली. आठवण असू द्या. अहो काय एवढं प्रेम करताय माझ्यावर? मला तरी कुठं कळलंय ते. बरं येऊ का? पुन्हा येणार असाच वादळी पावसासारखा. येऊ काय? ती टक लावून बघत असताना शेवंती आली. बाईसाहेब बोलवते दोघांसनी. काय काम आहे ग? आता कोणान ठाऊ, पाहुण्यासनी घेऊन यायला सांगितलं. काशी पुन्हा पिऊन तर्र झाली होती. तिने आपले करारी डोळे पाहुण्यावर रोखले. का पाठ धरली पोरीची? मी म्हणते का गरीबाच्या मागं लागलाय? म्हणजे मी तमाशाचा शौकीन आहे. आवडली काला, भेटलो यांना. लगीन ठरलंय तिचं. तरुणात तुम्ही वाद जाऊ नका. गरीबाच्या जीवाशी खेळणं महापाप आहे. जावा. अहो पण काय नाव काय हो तुमचं? मी नाव नसतो सांगत. आणि गाव? सारीच गावं माझी. तुमच्यासारखाच मी एक कलेचा पुजारी आहे. येतो बाईसाहेब. कोण काय म्हणायच्या आत तो सटाकला. काशी हसली, चंपाकडं बघत म्हणली, अगं का लागतेस पोरकटाच्या नादाला? मागच्या टिपणाला टेप देऊन गेला, आता मोकळाच आला वाटतं भिकाऱ्यागत. ये बघ भिकारी तो का आपण काल ठरवण. चला आता आवरायचे अजून. सर्जा मटकन तिथंच बसला, बाटली फोडत म्हणला, उद्या त्याच्या गावात गेल्यावर जित्ता ठेवून का त्यो? खोळ्यावानी काय पण बोलू नका. बरं जेवा आता. समजा तामासगीर जेवलं. मालकीनबाई असून तुम्ही साऱ्याच्या मागं. रीतिरिवाज आपणच पाळायचं. काय बी म्हणा सर्जा, मला तो आवडतो. ये की एकाच ताटात बसू. नेहमीसारखे दोघं एका ताटात जेवायला लागले. सामान आवरणारे इकडून तिकडे धावायला लागले. जेवता जेवता तो म्हणाला, बाईसाहेब काय बी म्हणा, पण मला संशय वाटतो बरं का त्या माणसाचा. कशावरनं? हवी दुसरी खेळ. काय सांगो, आपल्या डोळ्या माघारी भेटत बी असते ना. सरजे, मी बोर्डावर नाचण्यात 3 तप घालवली. काळुखातला माणूस आणि माणूस नुसत्या नजरेनं वाचायची सवय लागली मला. म्हणजे पोरगं तशातलं वाटत नाही म्हणा की. पोरगं तशातलंच आहे, पण तू कामातनं गेलाय. हो काहीतरी काय बोलतायचा? चंपीला 10 वर्षापासून बघतोय तू. अजून काय जमिवतं आलं नाही तुला. निस्ता ढोलकी वाढवायच्या कामाला. अरे पोरगी सुधीक सातारीगत वाजवता येते, त्याला मी बहादर म्हणती. सर्जा खजील झाला. जेवणाची ताटं उचलून बाजूला ठेवत म्हणला, आराम करा जरा. अरे आता आराम कसला? पार फाटटलं की. अरे हे टकले कुठवर आली आवरावरी. आवरले की साऱ्यांचं, हालू द्या. मग चला कलाकारांची गाडी जाऊ द्या मोरं, बाकी सामान भरून पाठोपाठ भेडा. वय बाईसाहेब. गाडी धावत होती. राणीजवळ चंपा झोपली होती. रात्रीच्या जागरणानं तारवटलेले डोळे झोपेला हाका मारत होते. चंपाच्या नजरेसमोरनं तो तरुण हालत नव्हता. स्वप्नातही तिला तोच दिसत होता. राणी जागीच होती. तिने हळू चंपानं अंगावर टाकलेला हात बाजूला केला. एकाएकीत तिची नजर अंगठीवर खेळली. पिवळी जर्द सोन्याची अंगठी. लक्ष वेधून घेणारा लालबुंद षटकोनी खडा ती बघतच राहिली. उजवा हात लांबवत तिने अंगठीजवळ नेला. हळूच बोटं अंगठीवर फिरली. 2 बोटांनी अंगठी काढण्यासाठी ती धडपडायला लागली, पण सावध सापासारखा चंपानं आपला हात पटकन आत ओढला, पदराखाली लपवला. राणी गडबडली, इकडे तिकडे बघायला लागली. सगळ्याच पोरी घोरत होत्या. तोंडावर पदर लपेटून झोपल्या होत्या. शेवंत मात्र जागी होती. चक्क डोळे उघडून बघत होती. राणी बावसळली तशी शेवंताच म्हणाली, काय झोप येत नाही काय ताईसाहेब? अगं उगी डुलका लागल्यावानी झाला, पण लगी पळाला. होतं असं कधी कधी.
आकाशा बघा कशा झोपल्यात राजाच्या लेकीवाने. मग तू बी झोप की, तू का जागी राहिली? मज डोळा मिटलं हो, पण झोप येते कुठं? मग एखादा गडी गाठायचा तारणा ताटा, काहीतरीच असते बघा तुमचं. तमासगिरणी बरोबर कुणी लगीन केल्याचं ऐकलंय का वा? अगं लगीनच करावं असं कुठं आहे? टाकल्यावर तुझं काय मेत कुठे आलंय की माझ्या कानावर. बाया कुणी सांगितलं? सांगायला कशाला हवं ग शेवंते, अशा गोष्टी लपून नाही राहत. चल पड आता. शेवंत हळूच उठली, राणीजवळ आली. ताईसाहेब एक विचारू का? हां जरा हळू. साहेब त्या पोराव लय भोलल्यावानी झाले हो. कोण म्हणलं? अहो आम्ही बघितलं की. अहो त्यासनी आज अंगठी बी दिली म्हणत आहे ना. देऊ दे की, गाणं नाच आवडला असन. आमचं नशीब कसं फळफळं ना. तुमच्या तोंडाव साधा बाजरीचं पीक, नशीब कसं साथ देईन? रोपाव दुनिया भाळती. मग आता तुम्ही काय वाईट आहे ताईसाहेब? शिनीमातली नट्टीच की जणू. बरं चल पड आता. दोघी बी कुजबुजत पाडल्या. कवा डोळा लागला त्याचं त्यांनाच कळलं नाही. 4 वाजाय गाडी भिलवडीजवळ उभी राहिली तेव्हा सारेजणी जाग्या झालते. ड्रायव्हर हार्न वाजवून सारेसनी पटापटा उठाय सांगत होता. बायकांचा घोळका उतरला, पिकात घुसला, मोकळा होऊन परत आला. काही जणी वाड्यावर जाऊन हातपाय धुवून आले. बाकीचं 2 ट्रक बी भिडलं. सारीच हातपाय धुवून फ्रेश झाली. टवटवीत जरा शिवाराला निरखाय लागल्या. गाड्या हल्ल्या, मुक्कामाच्या तळावर आल्या. पटाटा उतरून जो तो हाटेला शिरला. शेव चिवड्याव भाजीव तुटून पाडला. हाटेलवाला बी हाराकला. कावा नव्हतं एवढं गिराय गाठलेलं. एका झटक्यात शेवची परात मोकळीच झाली. गरम भाज्यासाठी त्यांनी पातेल्यात पीठ कालिवलं. पोट भरलं तसं 7-8 गडी तंबू उभं राहाय पळालं. तमासगीर आलं, एकच हाळी उठली. गाड्या भोवतीनं पोराठोरांनी गर्दी केली. दुकानदाराची चंगळ झाली. सगळीकडे जत्रेचा सीझन, इथं भीतीच तारा. गावगावचं पाहुणं जमलेलं, त्यात बाजाराचा देश. सारी भिलवडी माणसांनी गजबजून गेली. ती आया भायासुदे कौतिकानं बघत होत्या. रात्री मेकअप करून चंपा आईजवळ गेली तेव्हा आई निवांतपणं सर्जेच्या मांडीवर डोकं ठेवून खिदळत होती. त्यो खोळा तिला दारू पाजत होता. चंपा खवळलीच. आई तुला 1000 वेळा सांगितलं तुझ्यासोबत या ढोलकीवाल्याला दारू पाजू न ग. का? माझ्यासोबत तो पिला तर बिघडलं कुठं? तुझा होणारा नवरा असला तरी माझा ठेवलेला भाड्या आहे त्यो. काय बोलणार तुझ्या पुढं? चंपा माघारी वळली तशी काशी झटक्यात उठून बसली. इकडे ये ग. काय ग? ती अंगठी कोणी दिली बोटातली? त्याच बोरानं दिली. इकडं आण. तुला पाहिजे असेल तर बोटासकट तोडून घे. प्रेम करती. टाकील तो भूल जाशील हुरळून. आधी सोनाराकडे जाऊन बघ, सोनंचे का पितळे. कळतंय मला. शहाणी होऊन तोंड उचलून बोलू नको. जा बोर्डाव जा. आईचं वागणं बघून चंपा अस्वस्थ झाली. पायातली घुंगरं वाजवत ती बोर्डाकडे वळाली. श्रोते हो, हा होता प्राध्यापक व बोधे लिखित तुणतुण या कादंबरीचा पहिला भाग. हा भाग लाईक करा. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. हा भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा. आणि हो, त्यांनाही दीपक रेगे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्या वतीनं करा. भेटूयात उद्या दुसऱ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.